इथे पॉइंटच्या वरून धडकावतोय. इथे मात्र सुंदर फलंदाजी तुषार बडे, चांगल्या प्रकारचा एक स्फोटक फलंदाज आपण पाहतोय. भव्य दिव्य असा मैदान आपण पाहतो. या मैदानावर भव्य दिव्य व्यूहरचना आखलेली आणि इथे मात्र शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईड लेग इथे आपण पाहतोय. त्याच दरम्यान मात्र वडी फायटर बॅटर आहे इथे मात्र आणि दैवी प्रिन्स 11 मॅच नक्कीच रखतोय. वडी फायटर संघाकडून आपण पाहतो तुषार बडे आणि इथे मात्र केदारला. ज्यावेळी आपण पाहायला गेलं की वडी संघाकडून मात्र खेळण्यासाठी सज्ज आहे तो मात्र फलंदाज तुषार बडे चांगल्या प्रकारची नक्कीच फलंदाजी करत असेल. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू खेळण्यासाठी तिकडे मात्र चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण जोपर्यंत हातामध्ये साबेल अप्रतिम खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. प्रिन्स काशीनाथ सातमकर यांच्याकडून विकेट साठी 200 रुपये असणार आहेत, 100 रुपये असणार आहेत. लवेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कडे असणार आहे. चांगल्या प्रकारचा गोलंदाज एक स्फोटक गोलंदाज आपण पाहतोय. फलंदाजी मार्कडे असणार आहे तुषार बडे यांनी मोठी मोठी मैदान. इथे मात्र पंचांकडे दाद नक्कीच चेंडू उचलला गेला होता. काहीसा एक डिफेन्स करण्याचा प्रयत्न नक्कीच होता तुषार बडे. पाहिलं गेलं तर एक फाईन लेगच्या वरून मारण्याचा इरादा होता. तर आपण पाहतोय प्रीमियर लीग इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे तो मात्र सामनावीरचा पुरस्कार जातोय पंकज भावकर इसके. आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच केली असेल पंकज आणि उत्कृष्ट अशी चांगल्या प्रकारची खेळी आपण पाहतोय. तुषार बडे लवेशच्या गोलंदाजीचा सामना करतोय. शॉर्टपिच पद्धतीचा एक पाहायला गेलं तर चेंडू पंचाकडे नक्कीच अपील केली जाते. इथे मात्र नक्कीच चांगल्या प्रकारचा एक उसळी घेणारा एक हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता आणि इथे मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता होतोय. आणि पाहिलं गेलं तर तुषार बडेला मात्र अगदी रोखण्याचं काम नक्कीच करतोय तो मात्र गोलंदाज आहे तो लवेश. आपण पाहायला गेलं की ज्या वेळी लवेशकडे चेंडू सोपवला जातो त्यावेळी कशा प्रकारची गोलंदाजी करत त्याच्या माणसामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असतो. इथे मात्र तुषार बडेला 2 चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचे टाकण्यात मात्र यश संपादन झालं आणि मात्र इथे 30 यार्ड सर्कल आपण पाहतो पूर्णपणे सजलेला. त्यावेळी पाहिलं तर पॉवर प्लेचा इथे मात्र चांगल्या प्रकारचा फायदा उचलण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. इथे शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. लंगाच्या रेषेने क्षेत्ररक्षण तोपर्यंत तैनात आहे तिकडे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय. इथे मात्र 4 धावा पंधांच्या चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहिली गेली तर खरोखर इथे चांगल्या प्रकारचा एक शॉर्टपिच पद्धतीचा हाताळला गेल्यानंतर मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला गेला आणि मात्र 4 धाब्यांचा मोठा फटका लगावला गेला. सांगितलं चांगला लवेश चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच करत असेल परंतु तेवढाच टॉनिक आपल्या संघासाठी देण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र तुषार बडे आपण पाहतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू उडवला जातोय. इथे मात्र पाहिलं गेलं तर नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला जातोय. इथे पुन्हा देखील वारंवार इथे मात्र चौकारांची आतिषबाजी होतीये. चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहिली गेली होती परंतु इथे मात्र 2 चेंडू डॉट पद्धतीचे आले होते परंतु पुढच्या चेंडूवर मात्र पाहिलं गेलं तर 2 खणखणीत चौकार आलेत आणि इथे मात्र संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान देत मात्र धावसंख्या उभारतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावसंख्या बोर्डवर लागली जाते. भव्य दिव्य आपण मैदान पाहतोय. याच दरम्यान आपण पाहतोय यासिम सर आपण गेली कित्येक वर्ष या मैदानावर देखील समालोचनासाठी येत असतात. मनसे दर्शकाच्या माध्यमातून सुरुवात झाली होती मनसे दर्शकाला आणि खरोखर इथे आज मात्र त्यांचं वाडी या शब्दातून ऐकलं गेलं तर खरोखर 7 समुद्र पार अलिबाग एरियामध्ये चांगले नावाजलेले आपण पाहतोय समालोचक गेली हर ठिकाणी मात्र आतिश भोपीसाठी देखील एक सुवर्ण संधी आहे. प्रिन्स काशीनाथ सातपकर आपण पाहतोय संघाचे संगमाळक नक्कीच असतील कारण पाहिलं गेलं तर हा दैवी प्रिन्स आपण पाहतोय प्रिन्स काशीनाथ सातपकर आपण पाहायला गेलं तर खरोखर एक हौशी खेळाडू आहेत. नौकार संघ नेडी गावचे भाऊजी आपण नक्कीच पाहतोय. पाहतोय मात्र आतिश गोलंदाजी मार्कडे असणार आहे. जमीनदस्त कार्पेटच्या माध्यमातून खेळला जातो. इथे मात्र फैज आहे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण जोपर्यंत हातामध्ये जाईल तोपर्यंत एक धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा होतीये. इथे पाहिलं गेलं तर केदार आणि ही मात्र जोडी आहे नक्कीच आपल्याला पाहतोय तो मात्र तुषार बडे दोन्ही डावखोरे फलंदाज नक्कीच आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या नक्कीच होती 13 धावसंख्या. पुढचा चेंडू हाताळला गेला तो मात्र अतिश चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बदल करतोय. आपण गेली कित्येक वर्ष सातत्याने आपण वाहिजेस वरोटा संघाला मात्र चांगल्या प्रकारचा हातभार लावणारा हा खेळाडू तो मात्र
क्षेत्ररक्षणामध्ये नजर पॉवर प्ले पूर्णपणे असणार आहे. 2 षटक पॉवर प्लेचा असणार आहे. तिथे मात्र गोलंदाजी आतिश चांगल्या प्रकारची गोलंदाजी पंचांकडे अपील मिळाला तो इथे पंचांनी नक्कीच उचलला गेला, परंतु ज्यावेळी चेंडू पडला गेला तो उचली घेणारा चेंडू असेल इथे मात्र पंचांनी नक्कीच घोषित केले. आतिश ज्यावेळी आपल्या संघाला तारणहार आतिश मात्र निडी संघाला बिलोंग करणारा खेळाडू आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच आहे, धारदार गोलंदाजी नक्कीच करत असतो. संघाला मात्र विजयीच्या दिशेने कसं वाटचाल करायचं हे नक्कीच त्याला माहिती आहे, परंतु अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच स्वीप करायचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु इथे मात्र चेंडू उचली गेला आणि पॅडवर आदळला गेला. इथे मात्र फुलटा चेंडू हवेमध्ये होतोय जोपर्यंत फैज आहे काय होणार. इथे मात्र थोड्याशा क्षणाला थांबला होता आणि मात्र थोड्या काळ पाहिला गेला तर चेंडू हवेमध्ये होता. पंचाकडे दाद मागितली जाते, परंतु हा देखील रनआउटची देखील एक सुवर्ण संधी होती, परंतु ज्यावेळी फैजकडे पाहिलं तर चेंडूकडे पाहिल्यानंतर चेंडू हवेमध्ये भरपूर टाइम होता, परंतु पुढच्या क्षणाला पाहिलं गेलं तर चेंडू हातामध्ये येणार नाही. अशा संदर्भात मात्र एक धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा केली. रनआउटची देखील सुवर्ण संधी होती. इथे मात्र पाहिलं गेलं तर एक धावेने धावसंख्या नक्कीच पुढे सरसावली. धावसंख्या होतीये ती मात्र बोर्डवर धावसंख्या लागली जाते. 14 धावसंख्या आपण पाहतोय. इथे मात्र अतिश चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. 2 चेंडू चांगल्या प्रकारचे हाताळले गेले, मात्र एक धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा केली. मारण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन होतो. इथे मात्र पाहिले गेले तर एक द्वारकानाथ एक पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारचं एक गेली कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळत. इथे मात्र पुन्हा एक चांगली संधी होती आणि संधीचं सोड करणं त्याला माहिती आहे, परंतु इथे शेवटच्या क्षणाला चेंडू हातामध्ये निसटला गेला आणि धावसंख्येत मात्र इकडे भर पडली. धावसंख्या होती ती मात्र देखिए दीपक जी, द्वारकानाथ भोई और सिर्फ फील्डिंग नहीं कर रहे, सिर्फ बल्लेबाजी नहीं कर रहे, सिर्फ गेंदबाजी नहीं, तो यहाँ पे डाइव भी लगा रहे हैं. और इसीलिए मैंने इसके पहले कहा था कि हम सभी को वो शर्मा रहे हैं कि क्या कमाल का ये खिलाड़ी है. सर नक्कीच इथे मात्र शॉर्ट पिच चेंडूचा नाही आणि शॉर्ट पिच चेंडूवर पाहिलं गेलं की हा तमला टप्प्याचा चेंडू पाहिला गेला ना, एक खणखणीत षटकार आलं. नक्कीच सरांनी सांगितलं गेलं की ज्यावेळी चेंडू पडल्यानंतर जो म्हणजे डाईव्ह मारल्यानंतर द्वारकानाथ भोई गेली कित्येक वर्ष या मैदानामध्ये खेळतोय. आधी पाहिलं गेलं तर फलंदाजीच्या माध्यमातून देखील त्यांनी 6 चेंडूमध्ये तब्बल 6 खणखणी षटकार केले याच मैदानावर. सर आपण पाहिलं गेलं तर खरोखर तरुणांना लाजवणारा हा खेळ नक्कीच करतोय. मी ज्यावेळी समालोचन करत असतो तेव्हा सांगत असतो की हा अगदी पाहिला तो खेळाडू अगदी अष्टपैली खेळाडू आहे आणि त्याच्या नक्कीच नावामध्ये आपण पाहतो द्वारकानाथ भोई नक्कीच लागलं गेले, परंतु कारण की ज्या मोठी मोठी मैदान आपण 40+ देखील पाहतो कशा प्रकारची फलंदाजी करत असतो. इथे मात्र चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळाला, परंतु अतिश इथे मात्र पाहायला गेलं तर नक्कीच फुलटा यॉर्कर मध्ये परंतु चेंडू येता आणि पंचांना नक्कीच हात फैलावे लागलेत आणि इथे उजवी सोडून जाणाऱ्या चेंडू दरम्यान अवांतर धावसंख्येने मात्र धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये ती मात्र 22 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे आणि दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय तो मात्र मॅडेटिव्ह पॉवर प्ले नक्कीच चालू असेल आणि या षटकामध्ये पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारचा एक मोठा फटका लगावला गेलाय, तो मात्र तुषार बडेच्या बॅट मधून आपण पाहतोय. इथे अतिश मात्र चांगल्या प्रकारची 2-3 चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारचे हाताळले गेले, परंतु शॉर्टपिच चेंडू पाहिल्यानंतर डावखुरा फलंदाज तुषार बडे नक्कीच आपल्या मैदानामध्ये चांगल्या प्रकारची नक्कीच फलंदाजी करत आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा तुषार गोलंदाजी मार्कडे असणारे अतिश पुन्हा एकदा ही नक्कीच काय व्हायला मिळतोय. पुन्हा एकदा वारंवार 30 एक्स्ट्रा एफर्ट करतोय. एक्स्ट्रा एफर्ट करण्याच्या नादामध्ये गतिहीन गोलंदाजी करण्याच्या नादामध्ये दिशाहीन गोलंदाजी होतीये ती मात्र अतिशच्या माध्यमातून. नक्कीच पंचाने हात फैलावले त्यांनी मात्र सांगितले मात्र अवांतर धावसंख्या नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा होतीये. पाहिलं गेलं तर अतिश चांगल्या प्रकारचा एक चांगला वेगवान गोलंदाज आहे, परंतु इथे मात्र थोडासा अंकुश ठरत नक्की यश संपादन करणं. पुन्हा डिफेन्स पंचांकडे दाद मागली, परंतु ज्याप्रमाणे बॅकफुटला पाहिलं गेलं आणि पंचाने मधोमध पाहिल्यानंतर मात्र कोणताही मात्र डिसिजन वेळ लावला नाही. इथे मात्र पाहिलं गेलं स्टंपच्या मधोमध आणि लेग बिफोर टू बॅक टू पवेलियन पाहिलं गेलं तर एक सुंदर गोलंदाजी पाहिली गेली. ज्याप्रमाणे अतिश गोलंदाजी करत होता पंचाने नक्कीच हात फैला इथं सांगितलं गेलंय. पंचाने हात वरती केल्यानंतर सांगितलं गेलं की हा चेंडू सुरेख पद्धतीचा मधोमध पाहिल्यानंतर विकेटचा पतंग होतोय आणि खरोखर पुन्हा एकदा सूचित करतोय पंचाशी कोणताही सल्लामसलत करायचं नाही, जेणेकरून पाहिलं गेलं तर पंच नावाजलेले पंच आपण पाहतोय याच दरम्यान मात्र विकेटचा पतंग होतोय, तो मात्र तुषार बडे माघारी परततोय. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र स्थिर आहे. 23 धावसंख्या बोर्डवर पाहतोय. आपण पाहायला गेलं तर कालच्या दिवसातील एक मोठा हिरा आपण पाहतोय राजा माली, ज्याच्याकडे पाहिलं तर मॅच वळवण्याचं काम त्यांनी नक्कीच केलं असेल. ज्यावेळी आपण पाहतो मॅच वळवण्याचं नक्कीच काम केलं असेल, कारण की 3 चेंडूमध्ये तब्बल 3 खणखणी षटकार आणले होते या मैदानावर
आपण पाहायला गेलं तर मॅच वेगळं कलाटणी 52 धावा पाहिजे होत्या 12 चेंडू आणि मात्र 3 खणखणी षटकार आणले आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी करत आपल्या संघाला मात्र सावरण्याचं काम केलं. आता मात्र गोलंदाजी मार्कडे असणार आहे तो मात्र फरजान आपण पाहतोय. डावखुरा गोलंदाज आपण पाहायला गेले की अलिशान नागोटना संघाला बिलॉंग करणारा खेळाडू नक्कीच आपण पाहतोय. पाहिलं गेलं तर ज्याप्रमाणे केदार एक वडी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि आपण पाहतोय अंबेकर संघाला बिलॉंग करणारा असणारा खेळाडू तो मात्र राजा माळी आपण पाहतोय. आपण पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारची एक वेगवान गोलंदाज ज्याच्याकडे डावखुरा गोलंदाजीकडे कट आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे, असा पद्धतीचा गोलंदाज नक्कीच मैदानामध्ये येतोय. पाहिलं गेलं तर केदार देखील चांगल्या प्रकारचा एक स्फोटक फलंदाज हे संघाला सावरणं हे नक्कीच वणी संघाला वारंवार सावरत असतो. परंतु आता मात्र कशा प्रकारची फलंदाजी करेल हे पाहणे योग्य असणार आहे. आता मात्र पूर्णपणे पॉवर प्लेचं डिस्ट्रिक्शन पूर्णपणे फैललेलं आहे आणि त्यावेळी डिस्ट्रिक्शन पूर्ण 2 ओव्हरचा पॉवर प्ले झाल्यानंतर मात्र फील्ड पूर्णपणे बाउंड्री सीमा शकत आहे. दरम्यान फुलटच पद्धतीचा चेंडू खेळला गेला. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पंचांकडे अपील नक्कीच लगावली, परंतु पंचांनी थर्ड अंपायरकडे मात्र घोषित केलंय. तर नक्कीच थर्ड अंपायरकडून निर्णय येईल. ज्यावेळी पाहिलं गेलं तर रनिंग द बिटवीन द विकेट परत 3चं पाहायला मिळालं, परंतु ज्यावेळी चेंडू मध्ये हातामध्ये होता परत इथे क्षेत्ररक्षण नक्कीच होता तो मात्र सुशील म्हात्रे आपण पाहतोय. सुशील म्हात्रेकडे नक्कीच चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला तो मात्र कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात होता. थर्ड अंपायरचा नक्कीच निर्णय येईल तोपर्यंत वेट करतोय पंच नक्कीला आम्हाला सांगतायत. पहिल्यांदा पाहतो आपण या मैदानावर ज्यावेळी आपण मात्र दिवसाभरात आपण मैदान हा पाहत असतो, परंतु आता मात्र खरोखर एक परवडी आहे ती वेलशेत गावात गेली. कारण की ज्या ज्यावेळी या मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असतात आपण पाहायला गेलं आणि या मोठ्या स्पर्धांमधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं आणि मात्र नाईटच्या स्पर्धा पहिल्यांदा ऑर्गनाईज केलेल्या आणि एक चांगली कल्पना आहे ती नागोठणा प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे पाहिलं गेलं तर एक सुंदर परवडी आहे सर्व क्रीडा रसिकांना. आपण ज्या ज्यावेळी पाहतो इथे पाहिलं गेलं तर ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून हे लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. हा नक्कीच इथे मात्र एक सुझाव नक्कीच येतोय, कारण की राजा मानलेला देखील सुझाव येतोय की अगदी तुम्ही थांबणं गरजेचं आहे, अशा पद्धतीची फलंदाजी होणे गरजेचे. फरदार मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. एक लोअर पण फुलटच पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि मात्र सुरेख पहिल्या चेंडूवर चांगल्या प्रकारचा रन करण्याचा नक्कीच मनसुबा होता आणि मनसुबा नक्कीच मनामध्ये असताना एक धाव नक्की आपल्या खात्यामध्ये जमा केली. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 24 धावसंख्या आपण पाहतोय. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र उडवलाय आपण पाहतोय. ज्यावेळी चेंडू मिड विकेटच्या वरून पाहण्याचा मात्र नक्कीच वाढत होता आणि पद्धतीचा चेंडू इथे देखील खरोखर अनुभव पणाला लागतोय. यासिम सर देखील सांगतात आम्हाला पहिला चेंडू पडल्यानंतर दुसरा चेंडू कोणत्या पद्धतीचा येईल आणि इथे मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू नक्कीच हाताळण्याचा प्रयत्न आहे, ज्याच्यामुळे मात्र अनुभव कामी येतं. कारण की आपण पाहायला गेलं तर गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये आम्ही पाहत असतो, याच माध्यमातून आम्हाला देखील थोडीशी कल्पना नक्कीच येते. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहायला गेलं तर खरोखर क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना मित्रांनो, त्याच्यावेळी आपण पाहतो एक क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र मंत्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतो सचिन तेंडुलकर सरांना नक्कीच पाहत असतो, ज्यावेळी क्रिकेटचा देवता समजला जातो अशा पद्धतीचा नक्कीच आपल्याला चेंडू हाताळला गेला तो मात्र फरजानेच्या माध्यमातून. केदार नक्कीच आपण पाहतोय कशा प्रकारची फलंदाजी करेल. डान्सिंग डाऊन नक्कीच झाला होता मित्रांनो. आतापर्यंत चेंडू ज्याप्रमाणे फरजानला पाहिजे होतं, ज्याप्रमाणे केदारच्या मनामध्ये चाललंय त्याच्या अपोजिट नक्कीच इथे पाहायला गेलं तर फरजानच्या मनामध्ये चाललंय. कारण की ज्यावेळी डान्सिंग डाऊन झाल्यानंतर थोडीशी व्यूह रत्ना नक्की लागली आणि चेंडू मात्र थोडासा बाउन्सर पद्धतीचा आदळला गेला आणि मात्र हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू पण इथे मात्र विकेट किपरच्या स्थानामध्ये.
पुन्हा इथे मात्र पंचांना हात नक्कीच फैलावे लागेल. या जरण मात्र थोडासा एक्स्ट्रा इफर्ट लावण्याचा नक्कीच प्रयत्न होता तो इथे फरजानच्या माध्यमातून. फरजानने पाहिलं गेलं की चेंडू कशा प्रकारे हाताळणं गरजेचं आहे. या जरण मात्र चेंडू एक सुरेख पद्धतीचं हाताळण्याची गरज होती, परंतु तेवढाच मात्र हा चेंडू अवंत धावसंख्येत नक्कीच एक भर पडली. रिवर्सिंग अटेम्प्ट करतोय, बॅटच्या पट्ट्यात चेंडू जातोय. इथे मात्र आसमानी टोला लगावतोय. इथे मात्र टाळ्यांचा आपण पाहतोय. थोडासा सल्ला म्हटलं संघासाठी नक्कीच आला असेल. धावसंख्या मात्र बोर्डवर लागली गेली 38 आणि इथे मात्र पुन्हा एकदा 3 षटकांचा खेळ नक्कीच होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 38 धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथं पुन्हा कॉम्बो बॉक्स मध्ये पुन्हा जॉईन करतोय तो मात्र एसएफसी सराणा. आपण मी पुन्हा एकदा थांबतोय. धन्यवाद दीपक जी. पहले ओवर में लवेश ने 12 रन खर्च किए, उसके बाद आतिश भोपी ने 11 रन खर्च किए और फरजान कुबारे का ये ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ. मगर इस ओवर में फरजान के सामने बड़ा चैलेंज था. चैलेंज ये था कि उनके सामने दोनों तरफ से, दोनों एंड से, दोनों भी बायां हाथ के बल्लेबाज थे और स्पेशली उनकी खासियत है कि राइट हैंडेड बल्लेबाज के सामने वो बहुत ही बढ़िया गेंदबाजी उन्होंने की है. मगर इस मरतबा द्वारकानाथ ने उन्हें ही लाना यहाँ पे सही समझा और ये दाव थोड़ा सा उल्टा पड़ गया. जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश में चूक गए हैं. गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पे लगी और वहीं पे लुढ़कती हुई नजर आई. मगर दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का. दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है. 39. जी हाँ, जोरदार अपील तो हुआ है और आउट करार दिया है. आखिरकार एक बाएं हाथ के बल्लेबाज जाएंगे अब मैदान से बाहर. डीजे मास्टर थोड़ी देर के लिए रुकाऊंगा क्योंकि अंपायर जी से हमें यहाँ पे मैसेज आ चुका है कि बहुत ही स्लो ये गेम चल रहा है. इस तरह से अगर आप वक्त को ज़ाया करोगे तो आपको पैनलाइज किया जा सकता है. सो प्लीज़ गेम को फास्ट रखें और वक्त का लिहाज रखें. जो वक्त आपको दिया गया है, पहले 5 ओवर आपको 25 मिनट में डालने हैं. अगर 5 ओवर 25 मिनट में नहीं डाले जाते तो आपको पेनल्टी दी जाएगी. इसी बीच नए बल्लेबाज आए हैं प्रथमेश कदम. 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. तो हम बात कर रहे थे एक स्ट्रैटेजी का, एक प्लान का. द्वारकानाथ भोई ने यहाँ पे जो एक प्लान रचा था बाएं हाथ के बल्लेबाजों के सामने, क्योंकि फरजान के पास चाइनामन था, आप सभी ने देखा होगा, और ज़्यादातर उन्होंने इसी का इस्तेमाल किया क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज उनके सामने थे. मगर उस गेंद को डालने के लिए उसको हमेशा यानी उसके ऊपर महारत हासिल होनी चाहिए. जी हाँ, इसमें दबा गेंद ने बल्ले का फिर से एक बार बाहरी सीधा लिया है. विकेट कीपर के दस्तानों में यह गेंद बैक टू बैक द्वारकानाथ भोई के खाते में और एक विकेट. द्वारकानाथ भोई से अर्थात एक कैप्टन के रूप में जो थोड़ी सी उनसे यहाँ पे कुछ कमी रह गई या गलती हो गई है, उसकी पूरी तरीके से भरपाई करने के लिए उन्होंने अपने हाथों में गेंद सौंपी, अपने हाथों में गेंद ली है और ये होता है आत्मविश्वास. पहली 3 गेंदों में द्वारकानाथ भोई ने मात्र 1 रन खर्च किया है और अब हैट्रिक की दहलीज पर है, दरवाजे पर है, दस्तक दे रहे हैं. क्या हैट्रिक अपने नाम करेंगे? हैट्रिक बॉल. जी हाँ, जोरदार अपील, गेंद पैड पे टकराई है, रनआउट के रूप में लेने का मौका, यहां पे विकेट. जी हाँ, फिर से एक बार देखिए शानदार फील्डिंग का नजारा, कमाल की फील्डिंग. द्वारकानाथ भोई ने स्टंप को तो यहां पे हिट किया है, मगर अंपायर जी का इशारा क्या आएगा इसका हम इंतजार करेंगे. जी हाँ, मगर द्वारकानाथ भोई की
चतुराई देखिए, चालाकी देखिए। हालांकि खराब थ्रो था मगर उसे भी उन्होंने गैदर किया, बहुत ही शानदार तरीके से गैदरिंग देखने को मिला और उसी एक्शन में स्टंप को भी बिखेर दिया है। और शायद बल्लेबाज समझ चुके हैं कि उनके लिए ये फैसला जो है वो उनके फेवर में नहीं आएगा, इस वजह से शायद मैदान से थोड़े से बाहर निकले हैं। देखते हैं अंपायर जी का इशारा क्या होता है। हमारे भैया भातेकरी सर जो कि क्रिकेट से लगे हुए हैं, क्रिकेट से लगाव उनका हमेशा नजर आता है। स्पेशली लेदर क्रिकेट के लिए इस इंसान को जाना जाता है। टीम के ओनर के रूप में रोहा टीम को हमेशा वो अलीबाग में लेके आते हैं, फिर वो अंडर 25 क्यों ना हो या तालुका ऑफ क्यों ना हो, बहुत ही अच्छा उनका कार्य रहता है। जी हाँ, यहाँ पे निर्णय आएगा। आउट करार दिया है और आखिरकार तीसरा विकेट भी चटकाया मगर रनआउट के रूप में। लगातार 3 गेंदों पर 3 बल्लेबाजों को चलता किया, सब कुछ अच्छा चल रहा था। दीपक जी, मैंने कहा था कि पहले 3 ओवर में बल्लेबाजों ने डोमिनेट किया था, क्योंकि पहले ओवर में 12, दूसरे ओवर में 11 और तीसरे ओवर में फरजान कुवारे जैसे गेंदबाज के ऊपर हल्ला बोल करते हुए उन्होंने 15 रन जुटा लिए थे और तकरीबन 3 ओवर में उन्होंने 38 रन बनाए थे। और जैसे ही यहां पे द्वारकानाथ भोई के हाथों में गेंद आई, पहली 4 गेंदों में पूरी तरीके से चक्रव्यूह में डाल दिया है। ये लीजिए आई और एक विकेट आई है। द्वारकानाथ भोई की यहां पे जय जयकार होगी। डीजे द्वारकानाथ भोई के ऊपर प्यार करने वाले, जी हाँ देखिए वक्त जाया हो रहा है। द्वारकानाथ भोई जो कि कैप्टन है, जिम्मेदार है, मैं आपसे गुजारिश करना चाहूंगा। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती खेला है मिड विकेट की दिशा में, 1 बाउंस वहां के खिलाड़ी के सर के ऊपर से
है 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये 5वां ओवर प्रगति पर फरजान बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हां, इसमें दबा गेंद उनके रडार में और उसे पहुंचा दिया है स्टैंड में। 6 रन। वो खुद समझ नहीं पा रहे हैं कि हो क्या रहा है। हर एक गेंद को कोशिश कर रहे हैं मगर सीधा बल्लेबाजों के बल्ले के बीचों बीच टकरा रही है। पहली 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक यहां पे आ चुके हैं। फुल टॉस गेंद थी, इस मर्तबा पूरी तरीके से फंस गए, बिल्कुल तैयार नहीं थे और इसी वजह से अपेक्षा भी नहीं की थी कि फुल टॉस गेंद आ सकती है और अपने आप से नाराज होंगे बल्लेबाज गौरव। गौरव ने बहुत ही बढ़िया अब तक बल्लेबाजी की है। 1 छक्का 1 चौका उनके बल्ले से हमें देखने को मिला है। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 52 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 52 रन ऑन स्कोर कार्ड। जी हां, देखिए उनकी खासियत है ओमकार ठमके, यहां पे शॉर्ट बैकलिप के साथ बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं और गैप में खेलना और 1-1 रन बनाकर अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका देना और रनों की संख्या को धीरे धीरे आगे की तरफ चलाते रहना, यह उनकी खासियत और उनका रोल वो बखूबी जानते हैं और वो अंजाम देते हुए ओमकार ठमके। एक तरफ से गौरव, जी हां, इसमें दवा फिर से एक बार खराब गेंद, लेग स्टंप के बाहर बढ़ के फरजान और उस गेंद को खेल दिया है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर। 4 रन। कॉम्बिनेशन एक जगह इकट्ठा जब होता है तब आपका अच्छा परफॉर्मेंस होता है। कल यही गेंदबाज थे, यही विकेट था और यही ये मैदान था, मगर आज देखिए फरजान की गेंदबाजी में वो धार नजर नहीं आ रही है। जी हां, इसमें दबा थोड़ी सी मिस फील्डिंग देखने को मिली, उसका फायदा मिला बल्लेबाजों को। देखते देखते दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं और रनों की संख्या हो चुकी है 59। ओवर की समाप्ति। पांच ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 59 रन। हालांकि 5 विकेट बल्लेबाजी करने वाली टीम ने खोए हैं और कुल मिला के आज देखिए फरजान काफी महंगे साबित रहे। 32 रन उन्होंने खर्च किए हैं 2 ओवर में 16 रन की औसत के साथ और कल इसी गेंदबाज ने किफायती कंजूस गेंदबाजी, विकेट टेकिंग गेंदबाजी की थी। बल्लेबाजी करने वाली टीम अब स्ट्रॉन्ग जोन में है क्योंकि 5 ओवर में ही उन्होंने 59 का आंकड़ा छू लिया है। अब अंतिम ओवर बाकी है और उसी के साथ उनके पास तकरीबन 5 खिलाड़ी शेष हैं और अब यहां पे बड़े स्ट्रोक ही हमें देखने को मिलेंगे और बड़े स्ट्रोक की तलाश में ही बल्लेबाज होंगे, ऐसा हम आसानी के साथ कह सकते हैं। देखिए उसी बड़े स्ट्रोक को रोकने के लिए किस तरह से यहाँ पे द्वारकानाथ द्वारा फील्डिंग सजाई जा रही है। डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, उसी के साथ एक लॉन्ग ऑन थोड़ा सा वाइडिश। जी हाँ, बीचों बीच पकड़े गए, फिर से एक बार फुलर लेन गेंद थी सीधा स्टंप के बीच और इसी के साथ ओमकार ठमके बैक टू द पैवेलियन।
यानंतर होणारा सामना ज्वाला नागोटणे विपक्ष जय एंटरप्राइजेस राज ट्रान्सपोर्ट. दोन्हीही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे. नए बल्लेबाज प्रणय, जो कि कल पूरे दिन पूरे रात हमने देखा कि वो सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करने के लिए आते थे और अब 8वें नंबर के लिए और रन लेने के लिए देखिए कहां से कहां तक चले गए. ओवरथ्रो के रूप में जहां पे 1 रन मिलना चाहिए था वहां पे दूसरा रन भी तब्दील किया है बल्लेबाजों ने. बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट में कहूंगा. बहुत बड़ा घेरा उन्होंने लिया मगर उसके बावजूद दूसरा रन यहां पे पूरा कर लिया है. इस 1 रन के साथ रनों की संख्या में तब्दीली होती हुई 61 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अभी भी 4 गेंदें आना बाकी है. ये रनों की संख्या कहां जाके रुकेगी इसका कोई भरोसा नहीं है. जी हां, मगर इस मरतबा फंसाया है, चकमा दिया है. लालच भरी गेंद थी, फुलर लेंथ ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद को खड़े खड़े खेलना चाहते थे. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और एक आसान सा कैच पहले स्लीप में और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर. क्योंकि रनों की संख्या अगर यहां से 70 के आसपास चली जाती है तो बहुत मुश्किल होगी उसके बाद उसे चेस करने में. और इसी वजह से ये ओवर बहुत ही क्रूशल होगा, इंपॉर्टेंट होगा. इस ओवर में अगर रनों को सुखा दिया इस गेंदबाज ने, शैलेश ने, तो फिर से एक बार ये मैच जीतने की ललक यहां से पैदा हो सकती है. बल्लेबाजों में वो चमक दिखाई दे सकती है. इस बीच हम यहां पे थोड़ी सी तब्दीली, फील्डिंग में परिवर्तन. देखिए 2 खिलाड़ी नजदीकी फील्डरों में मौजूद है. आहा, अचानक गेंद उछलती हुई, बिल्कुल यहां पे बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था. बल्लेबाज देखते रहे, उनका बल्ला जब तक नीचे आता तब तक गेंद द्वारकानाथ भोई के हाथों में थी. गौरव पाटेकर जो कि 5 गेंदों में 17 रन बनाकर खेल रहे हैं, उन्हें बिल्कुल यहां पे स्ट्राइक एंड पर आने का मौका भी नहीं मिला है. जी हां, हवा में गेंद जरूर है मगर इस मर्तबा रन मिलेगा और स्ट्राइकिंग एंड पर आखिरकार गौरव आएंगे जरूर मगर उनके पास अब खेलने के लिए मात्र 1 गेंद बची है. अंतिम ओवर यहां पे जारी है. गौरव आखिरकार अंतिम गेंद का सामना करेंगे. रनों की संख्या हो चुकी है 62. 62 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 60 का आंकड़ा यहां पे पार होने के बाद रन चेस करना बहुत ही मुश्किल, क्योंकि हमने कल से देखा, आज भी देखा, आज पहले मैच में 66 रन हुए थे और वो मैच आसानी के साथ बल्लेबाजों ने जीता था. जी हां, इसमें दबा अक्रॉस द लाइन खेला था, गेंद डीप मिड विकेट की दिशा में. वहां पे फिर से एक बार मिस फील्डिंग देखने को मिली और जैसे ही मिस फील्डिंग देखने को मिली दोनों भी बल्लेबाजों ने फायदा उठाना ही था. दूसरा रन आसानी के साथ मुकम्मल और देखते देखते यहां पे पहले सत्र का खेल समाप्त होता हुआ 64 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और 65 रनों की जरूरत. 6 ओवर का यह मुकाबला, 65 रन चाहिए, यानी तकरीबन हर ओवर में 11 रन की औसत से रन बनाने हैं. मुश्किल तो जरूर है मगर नामुमकिन नहीं.
प्रकारची गोलंदाजी नक्कीच केली आणि संघाला मात्र सावरण्याचं काम नक्की केलं आणि धावसंख्या रोखून ठेवली. ती मात्र 64 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आणि जिंकण्यासाठी 65 धावांचं आव्हान ठेवलं आणि फलंदाजी मार्कडे येतोय फलंदाज आपण पाहतोय लवेश यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली. फलंदाजीसाठी येतोय आणि नॉन स्ट्राईक फलंदाज आहे तो मात्र संघाचा कर्णधार आपण पाहतोय डावखुरा फलंदाज द्वारकानाथ भोई. या दरम्यान मात्र संघाने पंचाने नक्कीच इशारा दिला असेल. गोलंदाजी मार्कडे असणार आहे राजा माली. आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल पूर्णपणे क्षेत्ररक्षण सजलेलं. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग आपण पाहतोय पॉइंट कव्हर आणि इकडे मात्र गली. पहिला चेंडू मात्र इथे बंद उसरी घेणारा काहीसा बंद चेंडू पडल्या चेंडू मात्र बाहेर निघाला गेला. ज्यावेळी पहिला गेला तर पहिला चेंडू पडला गेला मात्र बॅटच्या पट्ट्यात मात्र नक्की झाला नाही. इथे मात्र एक हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा पूर्णपणे मनसुबा होता परंतु पहिला चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या रस्त्यामध्ये चेंडू पकडला गेला आणि निजा चेंडूची सांगता झाली. बॅटच्या पट्ट्यात चेंडू इथे मात्र लॉंगाचा उडवला. इथे पाहिलं गेलं तर चांगला प्रकारचा झेल टिपतोय प्रथमेश कदम. आपण पाहिलं गेलं तर पहिला प्रकारची फलंदाजी करत दोन्ही संघ मात्र असतील मात्र अगदी चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच होणार. पंतांकडे गाठ घेताना मात्र द्वारकानाथ भोई आपण पाहतोय एक उत्कृष्ट फलंदाज. या मैदानामध्ये पाहिलं गेलं की 6 चेंडूमध्ये तब्बल 6 खणखणी षटकार खेचणारा खेळाडू मैदानामध्ये येतोय द्वारकानाथ भोई आपण पाहतोय. बॅटच्या पट्ट्यात फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला. इथे मात्र खरोखर ज्याप्रमाणे उल्हास आणि बरोबर आनंद नक्कीच होता परंतु ज्यावेळी चेंडू पडला गेला ब्लॉकर पट्टीचा चेंडू आणि इथे मात्र पंचाने मात्र नक्कीच इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती ती मात्र राजा माली यांच्याकडून आपण पाहतोय. द्वारकानाथ भोईला पहिला चेंडू मात्र चांगल्या प्रकारचा ब्रह्मास्त्र हाताळण्याचा नक्कीच प्रयत्न केला. राजा माली संघासाठी चांगल्या प्रकारचा योगदान देतोय. आपण पाहायला गेलो पहिल्याच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर वडी एंटरप्राइजेस नक्कीच एक संघ सामना जिंकला असेल परंतु आज मात्र खरोखर कसबपणा लावा लागेल. सुंदर पद्धतीचा चेंडू परंतु ज्याप्रमाणे चेंडू पॅटच्या पट्ट्यात आला इथे मात्र पाहतोय पॉइंटच्या दिशेने ढकलण्यात मात्र यश संपादन करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पंबल होतोय. पाहिलं गेलं तिकडे मात्र क्षेत्ररक्षण होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण अंदाज सांभेल तोपर्यंत 2 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. आपण पाहिलं गेलं तर चेंडू सीमा रेषेलगत गेला होता रोखण्याचं नक्कीच काम केलं आणि मात्र 2 धावा संघ मात्र इथे पाहिलं गेलं तर 2 धावा रोखण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि राजा मालीच्या चेंडूवर पाहिलं गेलं प्रत्येक चेंडू ज्याप्रमाणे व्हेरिएशन करतोय आणि इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि पॉइंट दिशेने कटवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. द्वारकानाथ भोई आपण पाहतोय पुढे डान्सिंग डाऊन होतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षण गौरव आहे. चुकीच्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव नक्कीच गेली. इथे कॉलिंग चुकीच्या पद्धतीचं होलं आणि मात्र एका धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा केली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 4 धावसंख्या आपण बोर्डवर पाहतोय. त्याच्यावेळी मात्र द्वारकानाथ भोई देखील रोखण्याचं नक्कीच काम केलं ते मात्र राजा माली यांनी पहिले षटक हाताळलं गेलं मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळल्यानंतर मात्र ज्यावेळी मात्र संघाला 65 धावांचा
योगदान देणं गरजेचं असताना मात्र प्रत्येक षटकामागे आपण पाहायला गेली तर 11ची सरासरी नक्कीच असणार आहे आणि 11च्या सरासरी मात्र पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक म्हटलं गेलं तर या षटकामागे फक्त तब्बल 4 धावा मात्र बोर्डवर लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कडे नक्कीच येईल विशाल बडे. आपण पाहतो की कोणाला इथे सल्लामसलत नक्कीच होणार. केदारकडे आपण पाहतोय, केदार जाधव आपण पाहतोय, वडीस केदार कदम आपण पाहतोय, वणी संघाला बिलॉंग करणारा मात्र खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये. ज्यावेळी आपण पाहायला गेलं की फलंदाजीच्या माध्यमातून एक रिव्हर्सिव्ह बॅटिंग केला होता आणि खणखणी षटकार लगावला होता, संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान दिलं होतं. परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये कितपर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो. पुन्हा दरकानात 4 स्ट्राईकसाठी अजून देखील मात्र 30 चेंडू आपण पाहतोय, तो मात्र 30 चेंडू आपण पाहतोय 61 धावांचं योगदान देणं गरजेचं आहे. सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला गेला परंतु मनसाने नक्की त्यांनी पाहिलं निहाळलं परंतु चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू मित्र. निर्धाव चेंडूची सांगता होईल. प्रत्येक चेंडूला मात्र इथं टाळ्यांच्या गजर नक्कीच होणार आहेत आणि पाहिलं गेलं तर पहिला चेंडू हाताळल्यानंतर मात्र दरकानात भोई देखील स्तब्ध होतोय. ज्यावेळी आपण पाहायला गेले की 30 चेंडूमध्ये 61 धावांचं योगदान देणं गरजेचं असताना मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला तो मात्र केदार याने आपण पाहतोय. उलटा चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर क्षेत्रक्षण तैनात प्रथमेश कदम नक्कीच आहे. लॉंग ऑप्शन क्षेत्रक्षण तैनात आहे. चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण नक्कीच होतोय आणि चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण झाल्यानंतर मात्र एक धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा झाली आहे. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या होतीये ती मात्र 5 धावसंख्या बोर्डवर लागली गेली. धीम्यागतीने मात्र इथे फलंदाजी होतीये कारण की ज्यावेळी पाहायला गेलं की 65 धावा म्हटलं गेलं तर या मैदानामध्ये पूर्णपणे ज्यावेळी आपण पाहतो दिवसाभराच्या सामन्यामध्ये अगदी सकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेलं की धीमा पीच असतो, चांगल्या प्रकारची गोलंदाजी असते. दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजीला मापक असं पीच होतं. परंतु आता इथे मात्र पाहायला गेलं तर मात्र रात्रीच्या समयी पाहायला गेलं तर मात्र कशा प्रकारची मात्र संघ बदलण्याने पुढे येऊन मारा बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न ज्यावेळी पाहायला गेलं की रूम केलं होतं आणि मात्र पॉईंटच्या वरून मारण्याचा बडसुबा होता. इथे पाहायला गेलं की ते डॉट पद्धतीने निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडू म्हटलं गेलं तर खरोखर प्रत्येक चेंडूला काय असणार आहे हे मात्र टाळ्यांच्या गजरात नक्कीच सांगितलं जातोय. प्रत्येक चेंडूला काय महत्व आहे, प्रत्येक चेंडूला कशा प्रकारची हाताळणी होणार आहे, अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच ज्या मैदानावर पाहायला मिळते ती मात्र केदारच्या मॅचच्या पट्ट्यात एक चेंडू लॉंग ऑप्शन इथे मात्र लॉंगाच्या क्षेत्रक्षण तैनात आहे. तो मात्र गौरव आपण पाहतोय. एक धावेचा नक्कीच फटका आपण पाहायला गेलं तर एक धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या होतीये ती मात्र 6 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. नाणेफेकीचा कौल होतोय. टॉस द बॉस आपण पाहतोय. जे एंटरप्राइजेस साठी ज्वाला नागोटणे आपण पाहतोय यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय. क्षेत्रक्षणामध्ये बदल ओंकार ठमके नक्कीच क्षेत्रक्षणामध्ये बदल करतोय. क्षेत्रक्षण पाहायला गेलं की पूर्णपणे सीमा रेषेलगत आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑप्शन क्षेत्रक्षण तैनात आहे आणि इथे मात्र पंचांकडे अपील केली तरी पंचाने मात्र नक्कीच उंगली खडी केली. इथे पाहायला गेलं विकेटचा पतंग होतोय. पहिला दुसरा हादरा जातो तो मात्र द्वारकानाथ भोईच्या स्वरूपात डीजे करत दोन्ही फलंदाजाला मात्र रोखण्याचं काम केलं आणि रोखण्यानंतर मात्र पाहायला गेलं तर खरोखर सुरेख पद्धतीने चेंडू हाताळल्यानंतर इथे लेग बिफोर विकेट आपण पाहिलं ते मात्र द्वारकानाथ भोई याचं मात्र फलंदाजी मार्कडे असणार आहे तो मात्र सुशील आपण पाहतोय. सुरेख पद्धतीचा चेंडू चांगल्या प्रकारचा जमीनदस्त फटका मारण्याचा इथे राजा माळी नक्कीच आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली गेल्यानंतर मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी हाताळली ती मात्र केदार याने मात्र दुसरं षटक हाताळल्यानंतर 2 षटकांचा खेळ नक्कीच झाला असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव पकडू लागली गेली ती मात्र 6 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय.
जिंकण्यासाठी 65 धावांना योगदान देत असताना मात्र 2 षटक पॉवर प्ले तर दोन्ही षटक मात्र हाताळलं गेलं. दोन्ही षटकामागे धाव संख्या मात्र कंजूस गोलंदाजी म्हणता येईल ती मात्र केदार आणि राजा माली आणि आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामागे राजा माली याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून 4 धावा मात्र खर्च केल्या होत्या. पुढचं षटक मात्र केदारकडे पाहिलं गेलं तर केदारने देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत 2 धावा खर्च केल्या आणि या 6 धावसंख्येवर एक विकेटला देखील मात्र नक्कीच चांगल्या प्रकारचा विकेट संपादन केलं आणि विकेट मात्र गेलं द्वारकानाथ भोय यांचं विकेट नक्की पाहिलं गेलं. पुन्हा गोलंदाजी मार्कडे पंच इथे मात्र संघाने नक्कीच संघाच्या कर्णधारांनी नक्कीच विचार केला असेल. ओंकार ठमके आपण पाहतोय वणी संघाला बिलॉंग करणारा मात्र खेळाडू इथे मात्र अंबेगर संघाला बिलॉंग करणारा खेळाडू तो मात्र राजा मालीकडे आपण पाहतोय. आपण पाहायला गेलं की 10वी चषक असो आणि इथे मात्र ज्यावेळी मात्र नागोडना असोच्या स्पर्धा असतील इथे मात्र नक्कीच बोलबाला असतो. सुंदर पद्धतीचा चेंडू ज्यावेळी दोन्ही टीम मध्ये एकाच खेळाडू आहेत यावेळी प्रथमेश कशा प्रकारची फलंदाजी करेल आणि त्याला नक्कीच माहिती आहे की प्रथमेश कोणत्या क्षणी खेळण्याचा नक्की मनसुबा असेल परंतु त्या पद्धतीने भेदक गोलंदाजी करतो तर राजा माळी आपण पाहतोय. राजा माळीला मात्र पहिल्या षटकामागे चांगल्या प्रकारचं जे कंजूस गोलंदाजी 4 धावा खर्च केल्या होत्या आता मात्र सुरेख पद्धतीची पुन्हा गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटने नक्कीच खेळा असेल तिकडे मात्र खेळाडू आहे क्षेत्ररक्षण मिड विकेटने पाहिलं गेलं तर खरोखर वणी संघाचा मात्र केदार आपण पाहतोय. 1 धाव नक्कीच खात्यामध्ये खर्च केली परंतु ज्यावेळी चेंडू पाहिला गेला तर मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला आणि मात्र इथे पाहिलं गेलं तर एक जमीनदोस्त कार्पेटच्या माध्यमातून खेळलेला चेंडू 1 धाव नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा केले. पूर्ण उमेद मात्र नक्की असेल ती सुशील म्हात्रेकडून. पुन्हा आडव्या बॅटने गेला बॅटच्या पट्ट्यात चेंडू सीमा रेषेलगत मात्र हो मोठा फटका लगावतोय. याच दरम्यान मात्र हवाई सफर टाटा बाय बाय डीजे. आता मात्र सुशील म्हात्रे आपण पाहतोय मॅच मध्ये वळवण्याचं काम नक्कीच करतो आणि मॅच आपल्या पक्षाने घडवण्याचं नक्कीच काम करतो. आता मात्र पंचाने नक्कीच हात फैलावले होते. याच दरम्यान मात्र ऑफसाईडला चेंडू चढवणारा बरं अवांतर धावसंख्येत नक्कीच आपण पाहायला गेलं की त्याप्रमाणे चेंडू हाताळला गेला एक मोठा फटका लगायला थोडीशी गोलंदाजीमध्ये हडबड निर्माण झाली आणि राजा मालीच्या हातातून चेंडू मात्र नक्कीच एक ऑफसाईड दिशेने जाणारा चेंडू अवांतर धावसंख्येने पंचाने नक्कीच आपली धावसंख्येत एकडी भर पडली. पुढे मानाचा डान्सिंग डाऊन होतोय पुन्हा एकदा जमीनदोस्त फटका तिकडे क्षेत्ररक्षण केदार आहे. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण जोपर्यंत हातामध्ये चेंडू सामावला जाईल तोपर्यंत एकदा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा होईल. पाहिलं गेलं तर सुशीलला नक्कीच व्हायचं होतं की चेंडू सीमा रेषेलगत पोहोचला असेल परंतु ज्यावेळी जो केदार मात्र अगदी सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षण तैनात आहे इथे रोखण्याचं काम नक्कीच केलं आणि या 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या होती ती मात्र 15 धावसंख्या बोर्डवर लागली गेली. तिसरं षटक प्रगती पथकावर आहे. तिसऱ्या षटकामागे चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतीये. पुढे मारण्याचा प्रयत्न बॅटचा इनरीत लागतोय. इथे मात्र ओंकार ठमके कोणतीही चूक करणार नाही. विकेटचा पतंग होतोय. इथे प्रथमेशला माघारी परतावा लागतोय. ज्यावेळी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे चांगल्या प्रकारे बॅटचा इनरीत लागला आणि पाहायला गेलं तर ओंकार ठमकेने आपली चोख भूमिका बजावली. डीजे सुंदर पद्धतीचा ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. त्याप्रमाणे चेंडू शॉर्ट थर्ड में शॉर्ट क्षेत्ररक्षण नक्कीच इथे हा ना करता 1 धाव तर नक्की घेतलेली आहे. या 1 धावाने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती मात्र 16 धावसंख्या बोर्डवर लागली जाते. 65 धावांना योगदान देत असताना मात्र 3 षटकाचा खेळ नक्कीच संपलाय. मायक्रोफोन मध्ये पुन्हा जॉईन करतोय तर मात्र इथे यासिमजी मर्चंट सरांना धन्यवाद दीपक जी.
3 ओवर की समाप्ति हो चुकी है और 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और बचे हुए 3 ओवर में जीतने के लिए 49 रनों की जरूरत। तकरीबन हर ओवर में 16.30 के औसत से यहां पे रन बनाने हैं और ये रन बन सकते हैं। ये विश्वास सबसे पहले अपने दिल और दिमाग को कहना होगा कि जी हां वी कैन, हम कर सकते हैं, क्योंकि हर ओवर में अगर 2 बड़े स्ट्रोक आए तो आसानी के साथ हर ओवर में 16 रन बन सकते हैं और इसी अप्रोच के साथ, इसी बॉडी लैंग्वेज के साथ आपको बल्लेबाजी करनी होगी। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है फैज सोगले, राइट आर्म ओवर द विकेट विशाल। जी हाँ, इसमें दबा आउटसाइड दी ऑप्शन गेंद, वाइड यॉर्कर करने का प्रयास मगर ऑप्शन के थोड़ा सा बाहर भटके और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ और अब जीतने के लिए 18 गेंदों में 48 रनों की जरूरत। हर ओवर में 16 के औसत से यहां पे रन बनाने हैं जो कि बन सकते हैं। इसी आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करनी होगी। जी हां, मगर इसमें तब बैकफुट पर जाकर उसे पुल करने की कोशिश में चूक गए मगर तकदीर वाले रहे कि नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था। शॉट मिड विकेट खाली, उसी के साथ एक मिड ऑन खाली है। डीप लॉन्ग ऑन के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते हैं तब तक गेंद लैंड हो चुकी है और इसी वजह से एक रन आसानी के साथ मिला और जीवन दान भी यहां पे फैज को 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ये मैच थोड़ा सा नीरस होता हुआ मगर देखिए बल्लेबाज इस मैच में फिर से एक बार अच्छी बल्लेबाजी करते हुए इस मैच को जिंदा कर सकते हैं, जीवित कर सकते हैं। मैदान पर अगर आग लगानी हो तो आपको बल्ले से लगानी होगी, बड़े स्ट्रोक यहां पे लगाने होंगे। जी हां, ये लीजिए, इसी की मैं बात कर रहा था। बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार, ऑस्टैनिशिंग और ये मार्वलस स्ट्रोक्स गेंद ये छक्का आया है सुशील के बल्ले से और ये उनके बल्ले से आता हुआ दूसरा छक्का। खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे, बता बंदे तेरी रजा क्या है। अपने आप को ही यहां पे ओहो, इसमें दबा विकेट कीपर ओमकार भी जग गए और ये आता हुआ मुफ्त का पंजा। गेंद भी यहां पे नहीं हुई और 5 रन खर्च किए हैं। देखिए, जब तकदीर बदलती है तो तस्वीर बदलती है और अब यहां पे क्या तकदीर तो बदली है, तस्वीर भी बदलेगी। मगर एक ही गेंद के ऊपर 11 रन आ चुके हैं, यही सच्चाई है। जो लड़खड़ाती हुई उनकी नैया दिखाई दे रही थी, भंवर में फंसती हुई दिखाई दे रही थी, एक अचानक से उनको सहारा मिल गया है इस 11 रनों का और इन रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 29 रन और अब जीतने के लिए 16 गेंदों में 36 रनों की जरूरत। देखिए, जब वक्त बदलता है ना तो कब बदलेगा, कैसे बदलेगा, इसके बारे में कहना बहुत ही मुश्किल है। वक्त बदलने में वक्त नहीं लगता, यही सही है दोस्तों। एक गेंद और 11 रन जो रनों के लिए संघर्ष कर रहे थे, झगड़ रहे थे, स्ट्रगल कर रहे थे, अचानक यहां पे रनों की बारिश। जी हां, बहुत ही बढ़िया स्ट्रोक तो है, उस गेंद को काटा है, जोरदार अपील तो किया है मगर यह फैसला जाएगा यूडीआरएस सिस्टम के पास, अंपायर डिसीजन रिव्यू सिस्टम जिसे कहा जाता है और शॉर्टकट में उसे डीआरएस भी कहा जाता है, कभी कभी धोनी रिव्यू सिस्टम भी कहा जाता है। इसके पहले भी मैंने कहा है कि धोनी रिव्यू सिस्टम क्यों कहा जाता है, क्योंकि धोनी ने तकरीबन अंतरराष्ट्रीय क्रिकेट में 440 मर्तबा
रिव्यू लिया है, डीआरएस का इस्तेमाल किया है और 432 मरतबा वो सही हुए हैं और सिर्फ 8 मरतबा वो उनका डीआरएस माना नहीं गया था, मगर 432 मरतबा तकरीबन 99% होते हैं और इसी वजह से उसे धोनी रिव्यू सिस्टम कहा जाता है। अंपायर जी कुछ कह रहे हैं शायद लाइट के बारे में। जी हाँ, गेंद को साइड करने में थोड़ी सी दिक्कत पेश आ रही है, सो प्लीज हमारे डीजे मास्टर और मंडप डेकोरेटर्स साहिल और अष्टविनायक के सारे टेक्नीशियंस, इलेक्ट्रिशियंस, उनसे मेरी गुजारिश होगी, रिक्वेस्ट होगी कि यहाँ पे लाइट जलाए, क्योंकि 6:40 हो चुके हैं। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैच की तरफ रुख करते हैं। 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं कुल मिला के जीतने के लिए। जोरदार अपील और अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद और एक बल्लेबाज फैज के रूप में मैदान से बाहर। कुल मिला के 65 रनों की जरूरत थी। अभी तक आधा सफर भी यहां पे तय नहीं हुआ है और ये चौथा छक्का फैज के रूप में। फैज सोगले मैदान से बाहर जा चुके हैं। लवेश, द्वारकानाथ, प्रथमेश और अब फैज सुशील का साथ निभाने के लिए अब नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए विशाल म्हात्रे। हालांकि टिल्लिया नाम से पहचाने जाते हैं, अलग अलग तरह के नाम, क्योंकि हमारे माँ बाप हमसे बहुत प्यार करते हैं, स्पेशली माँ, और उनका इतना प्यार होता है तो एक नाम से उनका प्यार समा नहीं पाता। फिर कभी वो चिंटू, कभी पिंटू, कभी अलग अलग नामों से हमें सोनू भी कहते हैं। तो यहाँ पे ये टिल्लिया नाम शायद उनके माँ बाप ने ही दिया होगा, ऐसा मुझे लगता है। 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर साथ देना होगा सुशील का। देखिए, विशाल के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी ये है कि उनका रोल क्या है ये समझना चाहिए, क्योंकि सुशील में वो दमखम है, इस यहां से भी वो मैच बदल सकते हैं, क्योंकि उनके बल्ले से इसके पहले 2 छक्के जो कि बहुत ही अट्रैक्टिव शॉट हमें देखने को मिले थे। जी हां, इसमें तब हवा में गेंद जरूर थी, मगर डीप कवर के फील्डर वहां पे फंबल हुए, गेंद ने चकमा दिया और दूसरा रन भी मुकम्मल कर लिया है। ओहो, तीसरा रन भी पूरा। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। देखिए, यहां पे 3 रन भी मिले और अब स्ट्राइकिंग एंड पर भी आए हैं सुशील, जिनका काफी देर से इंतजार हो रहा था, क्योंकि अब यहां से ज्यादा सुशील को बल्लेबाजी करनी होगी, बड़े स्ट्रोक में तब्दील करने होंगे। इसके पहले उन्होंने मात्र 5 गेंदों का सामना किया है, उसमें 2 छक्के जड़े हैं और एक शॉट तो बहुत ही बेहतरीन था जो कि मिड विकेट और स्क्वायर लेग की जानिब खेला था। बहुत ही खूबसूरत शॉट। मुंबई क्रिकेट में ये शॉट बहुत ज्यादा देखने को मिलता है, उसे लपेटा कहते हैं। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को अक्रॉस द लाइन आकर बल्ले को तिरछा करते हुए जो खेला जाता है। जी हां, मगर इस मरतबा ढीले हाथों के साथ बहुत ही सेंसिबल क्रिकेट। देखा कि गैप में, हालांकि शॉर्ट कवर में कोई फील्डर मौजूद नहीं है, गैप में खेलकर 1 रन मुकम्मल कर लिया और फिर से एक बार स्ट्राइक अपने हाथों में रखा है। एक मैचवर्ड पारी यहां पे खेलने की जरूरत, और वही मैचवर्ड पारी शायद खेलते हुए दिखाई दे रहे हैं। जी हां, बताना चाहूंगा जो बचे हुए 12 गेंदे हैं, 12 गेंदों में 32 रनों की जरूरत। 12 गेंदे 12 गेंदे और 31 रन। 31 टू विन इन 12 डिलीवरीज। 12 गेंदे और 31 रन चाहिए। देखिए, पहले ओवर में राजा माली ने 4 रन खर्च किए, दूसरे ओवर में केदार कदम ने मात्र 2 रन खर्च किए थे। राजा माली ने तीसरे ओवर में 10 रन खर्च किए और इस ओवर में 18 रन आ चुके हैं, और आने वाले 2 ओवर में अगर 16-16 रन आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। देखिए, फाइनल ओवर से भी सबसे इंपॉर्टेंट होता है वो सेकंड लास्ट ओवर, और इस ओवर में हमें पता चलेगा कि ये मैच कहां पे जाएगा, ये मैच कौन जीत रहा है, इसका अंदाजा इसी ओवर में आएगा। इस ओवर में अगर 16 या 16 से ऊपर रन बनते हैं तो अंतिम ओवर में ये बल्लेबाजी करने वाली टीम के फेवर में होगा मैच।
इसी बीच प्रथमेश कदम के हाथों में गेंद सौंपी है। आहा, प्रथमेश ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है, क्या कहने प्रथमेश के। देखिए बिल्कुल ज्यादा कुछ करने की यहाँ पे जरूरत नहीं है, शायद प्रथमेश ने यहाँ पे समझा है विचलित होने की कोई जरूरत नहीं है, अपनी स्ट्रेंथ उन्हें मालूम है, उसी स्ट्रेंथ के ऊपर उन्होंने गेंदबाजी की। देखिए ज्यादा पेस बिल्कुल नहीं दे रहे हैं और आउटसाइड दी ऑफ स्टंप और उसी के साथ एक गुड लेंथ स्पॉट उन्होंने कायम किया है, वहां से गेंद डालते हुए बल्लेबाजों को चकमा दिया। जी हाँ, इसमें दफा फुलर लेन थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ ऑफ ड्राइव में तब्दील तो किया है। एक रन तो मुकम्मल और दूसरा रन भी पूरा होगा, बहुत ही अच्छी। जी हाँ, 1 रन शॉट। ये देखिए एक एक रन के लिए तरस रहे हैं और अब यहां पे जब 2 रन मुकम्मल कर लिए हैं तो 1 रन यहां पे शॉट का इशारा आ चुका है अंपायर जी का। 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 10 गेंदें बची है, 30 रनों की जरूरत। क्या 10 गेंदों में 4 छक्के आ सकते हैं? एक तो आ चुका है, इसी की मैं बात कर रहा था। वेरी वेल डन, शानदार स्ट्रोक, कमाल का, ये ताकत से लबालब भरा हुआ डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन। के बीच में खड़े हैं सुशील। सुशील के बल्लेबाजी का अंदाज मैंने देखा था और तभी एक मुझे भी प्रेडिक्शन में कर रहा था कि यह मैच शायद सुशील जितवा सकता है। 10 गेंदों में 28 रन बनाकर खेल रहे हैं, जिसमें 4 करारे छक्के शामिल है और अब यहां पे लगातार 2 छक्के लगाने के बाद मैच यहां से बदल चुका है। 8 गेंदे 18 रनों की जरूरत। सुशील फिर से एक बार स्ट्राइकिंग एंड पर, ओहो, घुटने के बल बैठ गए थे, घुटना टेका था, अपने घुटने को बेंड किया था, मगर गेंद बल्ले के बीचों बीच नहीं टकराई थी। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था और शॉर्ट मिड विकेट की दिशा में जब तक गेंद फील्ड होती तब तक 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। मगर अब विशाल मात्रे का रोल क्या उन्हें याद है, ये भी जरूरी है। देखिए आप कितने भी अच्छे क्यों ना बल्लेबाज हो, सुशील बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, इसमें कोई शक नहीं है, मगर यहां पे उनको किस तरह से साथ मिलता है वो भी बहुत जरूरी। आपको याद होगा वो मैच, ये लीजिए इन्होंने भी खेला है मगर इस पर सीधा फील्डर के हाथों में, बहुत बड़ी गलती, इसी की मैं बात कर रहा था, ये होना नहीं चाहिए था क्योंकि नॉन स्ट्राइकिंग एंड पर अब सड़ेंगे सुशील। यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम के लिए एक अच्छी बात यह है कि ये गेंद अंतिम थी और अंतिम गेंद के ऊपर बल्लेबाज विशाल मात्रे ने अपना विकेट खोया था, यानी स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज फिर से एक बार सुशील ही नजर आएंगे। अब 6 के 6 गेंदें अगर सुशील खेलते हैं तो इन 6 गेंदों में वो 17 रन बना सकते हैं, क्योंकि इसके पहले भी उनके बल्ले से 2 छक्के हमें देखने को मिले और लास्ट ओवर में उन्होंने 14 रन बनाए थे अपने टीम के लिए। और मैच में अब रोमांचित करने वाला मोड़ हमें देखने को मिलेगा
मैच रोमहर्षक हो चुका है, मैच में वापसी करा चुके हैं, क्योंकि ये ओवर काफी इंपॉर्टेंट था। इस ओवर में अगर रन नहीं बनते, 6, 7 या 8 रन बनते तो अंतिम ओवर में बहुत मुश्किल होती थी, तकरीबन नहीं के बराबर हम कह सकते थे, मगर अब यहां पे 17 रन बन सकते हैं। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी ऐसा एक मैच हुआ है दीपक जी, जो मुझे याद है, जहां पे सुरेश रैना बाएं हाथ के बल्लेबाज और युवराज सिंह बाएं हाथ के बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे थे। वहां पे पहली 3 गेंदों में युवराज सिंह ने 1 छक्का, 1 चौका और 1 सिंगल रन बनाकर यानी 11 रन बना लिए, और 3 गेंदों में 6 रन चाहिए थे, और लगातार दौड़कर तीनों मर्तबा दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल करते हुए ऑस्ट्रेलिया के खिलाफ भारतीय टीम को जीत दिलाई है और 17 रन मुकम्मल कर लिए हैं। जी हाँ, इसमें ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद और बाहर की तरफ जाती हुई, अंपायर जी का इशारा वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ता हुआ, यानी अब 6 गेंदों में 16 रनों की जरूरत। कमाल का ये मैच देखिए, किसी ने भी नहीं सोचा होगा, मैंने भी नहीं सोचा था कि इस तरह से ये मैच हो सकता है, क्योंकि लवेश, द्वारकानाथ और प्रथमेश घासे ने काफी निराश किया था। फुल टॉस गेंद घुटने के बल बैठ गए हैं, ये लीजिए, ये आया छक्का। उस गेंद को ढीले हाथों के साथ चिप किया था, मगर फिर से एक बार 1 रन शॉट। ओहो, ये 2 रन, जो इसके पहले 1 रन शॉट था और ये 1 रन शॉट, यानी 2 रन बहुत ही इंपॉर्टेंट हो गए, मैच को बदल सकते हैं ये 2 रन। देखते हैं क्या होता है, मगर रोमांचित करने वाला मैच, रोमहर्षक मैच, कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला, धीरे धीरे आगे की तरफ जाता हुआ ये मैच कौन जीतेगा कौन हारेगा, इसके बारे में बताना अभी असंभव के करीब है। 4 गेंदे 8 रनों की जरूरत, ओमकार के ऊपर भी प्रेशर, और अब यहां पे बल्लेबाज ने तो अपने हाथ खोले हैं, उनके बल्ले से 5 छक्के हमें देखने को मिले हैं। ये लीजिए, ये आया छठा छक्का, बल्लेबाज सुशील ऑन द फायर। यही सही है, फिर वो क्रिकेट का मैदान हो या जिंदगी का मैदान, मैच कहां पे था। 12 गेंदे और 31 रन चाहिए थे, 6 गेंदे और 17 रन चाहिए थे। जी हां, इसमें दबा फिर से एक बार लॉफ किया है ओवर द कवर, और सुशील मात्रे ने इस मैच को जीत में तब्दील कर लिया है। वेरी वेल डन सुशील, बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक, शानदार बल्लेबाजी का मुजाहिरा पेश किया है। 15 गेंदों में 46 रन बनाए हैं अपने टीम के लिए, नॉट आउट रहे, आधा शतक उनका मुकम्मल नहीं हुआ, मगर ये आधे शतक से भी अच्छी पारी
सुशील मात्रे की हमें देखने को मिली। किसी ने भी नहीं सोचा होगा कि यह मैच जीता जा सकता है, क्योंकि पहले 3 ओवर में मात्र 16 रन थे और उसके बाद अचानक यहाँ पे एक तूफान आया सुशील नामक, और सुशील के उस तूफान में ये पूरी टीम बिखर गई है। शानदार जबरदस्त यहाँ पे बल्लेबाजी का प्रदर्शन। हॅलो, चैतन्य ठाकूर राहुल पाटीलशी संपर्क साधा।